मागणी ही आहे की आम्ही आयुक्तांना जवळपास महिनाभरापूर्वी निवेदन दिलं होतं की त्यांचे जे उपायुक्त आहेत जे कर संकलन आणि कर आकारणी प्रमुखाचे तर ते भ्रष्टाचार करतायत, ते दुजाभाव करतायत आणि मिळकत कराविषयी त्यांची जी यंत्रणा आहे ती अतिशय चुकीची आहे। त्याच पद्धतीने त्यांच्यावरती इतरही आरोप आहेत। रादर त्यांनी 30 गाळ्यांना फेरीवाला जे आहेत त्या 30 गाळ्यांना त्यांनी अनधिकृतपणे परवानगी दिल्यामुळे ते ऑलरेडी दोषी आढळलेले आहेत आणि ते दोषी आढळून सुद्धा महानगरपालिका त्यांचं निलंबन करत नाही। मागणी काय असणार आहे नक्की? तुम्ही निलंबन करा, त्यांचं निलंबन करा, त्यांची चौकशी करा। त्यांनी काय सांगितलं? आयुक्त आता आम्हाला लेखी देत आहेत की येत्या महिन्याभरामध्ये आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू। पाहतोय की या मागणीसाठी आपण पाहतोय की महापालिका आयुक्त कार्यालयामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा ठिय्या जो आहे तो मांडलेला आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की माधव जगताप यांचं निलंबन करण्याचे बोर्ड जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की यावरती लिहिलेला आशय अतिशय महत्त्वाचा आहे, ते म्हणजे दोषी उपायुक्तांना कोण देतंय मोका, कारवाई थांबवण्यामागे कोण आहे आकाचा उल्लेख जो आहे तो या बॅनरवरती करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की मनसेचं हे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या कार्यालयामध्ये हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे। आपण पाहतोय की मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कार्यालयामध्ये ठिय्या जो आहे तो मांडलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मिळकत कर खरं तर विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो मनसेकडून करण्यात येतो आणि याच मागणीसाठी आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलन जे आहे ते मनसेकडून या ठिकाणी केलं जाते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।